नावाने. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव सागर अरुणराव सदराटे, टाकळी दर्जी. अच्छा, तुम्ही ही मिरचीची लागवड केली, ही जमीन मक्त्याची आहे, म्हणजे यांची जमीन आहे बरोबर आहे. बरं, याच्या आधी तुम्ही मिरचीवरती फक्त घरगुती उपाय केले. घरगुती. बरोबर आहे, म्हणजे जसं लोक सांगतात देशी मारा, गोमित्र मारा, ते मारलं. त्यावेळेस माल होता का या झाडावरती? नाही, या माल नव्हता, झाडं पण नव्हतं. झाड पण नव्हतं. तुम्हाला माहिती पडलं का बा शिरसगावला यांच्याकडे औषध मिळतं, संघर्ष ॲग्रोचं, बरोबर आहे. आता हे पण आमच्या सोबत म्हणजे आता 3रं वर्ष झालं स्वतः औषध वापरतात. काही लोकांना पण इथे लागलं तर हे आणून देतं, बरोबर आहे. तर त्यांच्याही मिरचीवरती, टमाटरवरती वापरतात. तर आता तुम्ही जे औषध मारले 3 फवारणीचं झालं समजायचं, बरोबर आहे. सरांनी 3 फवारणीचं असून सरांच्या माध्यमातून तुम्हाला औषध. तर फरक काय वाटते त्या औषधात? फरक म्हणजे लाग जास्त. अच्छा, म्हणजे आपण आता झाडावर आपण पाहू शकतो पूर्ण. हे जे मिरचा हा आधीचा आहे की फवारणी नंतरचा? फवारणी नंतरचा, आधीचा नाही. उकड्या होता का? थोडंसं उकड्यात थोडा काहीतरी तुटल्यासारखा. झाडानं ग्रोथ नाही केली होती समजा. झाडाने ग्रोथ नव्हती केली आणि फ्लावर पण नव्हती एवढे. अच्छा, म्हणजे आता माल जरी आहे तरी फ्लावर आपल्याला दिसत आहे. म्हणजे संघर्ष ॲग्रोचं जे औषध आम्ही सांगतो मिरचीसाठी किंवा कोणते, ते चांगलं वाटलं का तुम्हाला? काही कसं चांगलं की सरांनी लुटलं तुम्हाला? नाही, सरांनी लुटलं नाही. अच्छा, म्हणजे नक्की तुम्हाला त्या औषधाने फायदा झाला. म्हणजे याच्या आधी मिरचीचा तुम्हाला अनुभव पण नव्हता? अनुभव पण नाही, पहिलं फर्स्ट वर्ष. अच्छा, तर आपण आज 26/11/2020 या शेतामध्ये आहे. हा जवळपास अर्धा एकरच्या जवळपास क्षेत्र यायला पाहिजे. अर्धा एकर कमी असेल. 3,000 झाडाची केली आहे. अच्छा, 3,000 झाडं आहेत. तर कोणती कोणती व्हेरायटी आहे दादा याच्यात? हे मगजीर आहे आणि हे रोशनी आहे. अच्छा, म्हणजे दोन्ही याच्यावरती सोनल आहे. नाही, तिकडे मगजीर आहे, इथून इकडे हे आहे रोशनी. म्हणजे 2 व्हेरायटी आहेत. दोन्ही व्हेरायटीवरती तुम्हाला चांगला इफेक्ट पडतो का? हो. तर नक्कीच हे ऑर्गॅनिक औषध तुम्हाला फायद्याचं वाटतं. हो, फायदा.